त्यामुळे विजय आपला निश्चित आहे। मी त्याबद्दल महिलांना धन्यवाद देतो की पुरुष उमेदवार सगळं फिरत होता, पण महिला घराघरात जात होत्या, घराघरात त्यांनी सर्व पॉम्पलेट पोहोचवले, उमेदवाराचे महत्त्व सांगितले। उमेदवार सुद्धा बघा ना, आपला उमेदवाराचं नाव डिक्लेअर झालं, जीवन भाऊ खराबी। अहो जीवन भाऊ खराबी जेव्हा नाव डिक्लेअर झाले तेव्हा अख्खं गाव एकवटलंय। बाकीचे उमेदवार बघा, बाकीच्या उमेदवारांना घरातला माणूस सुद्धा भेटत नाही, बारीची माणसं घ्यायला लागतात। पण आज आपले सर्व पाहुणे रावळे एकवटले, याचा अर्थ आपला विजय तिथे निश्चित झालाय। सर्व पाहुणे रावळ्यांना निरोप पोहोचलेला आहे की बाबा कुणाला निवडून द्यायचंय। सच्चा माणूस आहे, दिलदार माणूस आहे, कुठं जा आणि तुम्ही एखादी अपेक्षा व्यक्त करा। मग अशी ताईने सांगितलं की 2,51,000 चेक दिला, हा ते एकच उदाहरण आहे। खालच्या वरच्या गावांमध्ये ज्यांनी छोटीशी अपेक्षा व्यक्त केली की भाऊ आम्हाला साप्याला वर्गणी पाहिजे, आम्हाला मांडव पाहिजे, आता सावंतवाडीमध्ये ते बोलले आम्हाला सौमंडप पाहिजे, या माणसाच्या तोंडामध्ये नाही हा शब्दच नाही। काय चालू आहे म्हणजे हा कधी विचार करत नाही की बाबा ते मी देऊ शकतो का नाही शकतो। असा एकदम सरळ मनाचा माणूस। पंचायत समिती जेडपीचं ज्यावेळी इलेक्शन लागलं त्या वेळेपासून सर्व गाव आपण पिंजून काढली, सर्व गावात महिला पोहोचल्या, माणसं पोहोचली। अहो उमेदवाराची पायाखालची वाळू सरकली आहे, तो आज कुरवड्या करायला चालू केल्यात, भावनिकतेचं राजकारण करतोय। आज जिथं त्याच्या गाड्या फिरत होत्या त्या गाड्यांमध्ये आता आवाज चेंज झाले। दादांचं आज जे झालं खरंच दुःख झालं, असा माणूस खरंच जायला नव्हता पाहिजे, पण तो गेला हृदयवाडी। पण त्याचं सुद्धा राजकारण करायचं काम आज या विरोधकांनी चालू केले। का तर त्याला भीती आहे की जीवन भाऊ हा एक तसलचा उमेदवार आहे आणि तो विजय होईल। त्याच्या किती प्रयत्न करू दे आपण, माझं गाव, माझ्या 11 गावची लोक, पाहुणे रावळे आणि महिला संघटना सर्व त्याच्या मागे आशीर्वाद देऊन उभे आहेत। त्यामुळे 100% विजय हा आपला निश्चित आहे। किती कुणी करू द्या, आज आपण घराघरात पोहोचलोय, गावागावात पोहोचलोय। त्यामुळे आज आपला उमेदवार हा नशीब बघा, 1 नंबरचा उमेदवार, 1 नंबरचा बटन, दीपालीताई असेल, रुपालीताई असेल, 1 नंबरचं बटन म्हणजे 1 नंबरनीच निवडून येणारा उमेदवार 1 नंबरनीच येणार आहे। आणि त्याला सर्व गावाचा आशीर्वाद, सर्व पाहुणे रावळ्यांचा आशीर्वाद आहे। त्यामुळे आता येणाऱ्या जवळच आता 7 तारखेला इलेक्शन आहे, 7 तारखेला आपण सर्वांना निरोप पोहोचवलाय, तरी सुद्धा आपण आता त्याचं बॅरिकेड तयार केले, आपले पॉम्पलेट तयार आहे, त्याच्यावर 1 नंबर आपण दिला आहे। तरी पण 7 तारखेला सर्वांनी जागरूक राहून सर्वांना निरोप द्या की आपला 1 नंबरचा उमेदवार एकच नंबर आहे, मशालीचं चिन्ह आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून मशालीचं चिन्ह आज घेऊन आपण पंचायत समिती जेडपीची निवडणूक लढवत आहे। या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजय करू आणि जेडपी मध्ये पाठवू, एवढी सर्वांकडून अशा अपेक्षा व्यक्त करतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।